नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल थॉट्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुख दुःख हे असतातच, पण बऱ्याचदा आपण दुःखातून बाहेर कसं पडायचं हे समजू शकत नाही. मित्रांनो, जवळपास 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखांचे रहस्य शोधून काढले होते आणि त्यावर मात करण्यासाठी 4 आर्य सत्य सांगितले होते. जर तुम्ही ही 4 आर्य सत्य समजून घेतली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 4 आर्य सत्य अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिले आर्य सत्य आहे दुःख. मित्रांनो, बुद्धांचे पहिले आर्य सत्य म्हणजे संसारात दुःख आहे. बुद्ध म्हणतात की या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आहे. जन्म घेणे, म्हातारे होणे, आजारी पडणे आणि मृत्यू पावणे हे सर्व दुःख आहे. आपल्या आवडीचे गोष्टी दूर जाणे किंवा न आवडणाऱ्या गोष्टी जवळ येणे, पैसे कमवण्याचा तणाव, कामाचा तणाव या सर्व गोष्टीमुळे माणसाला दुःख होते. म्हणजेच बुद्ध म्हणतात दुःख हा जीवनाचा एक भाग आहे. दुसरे आर्य सत्य आहे दुःख समुदय. गौतम बुद्ध म्हणतात की दुःखाला कारण आहे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. बुद्धांच्या मते आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे तृष्णा, म्हणजेच हव्यास किंवा अति इच्छा असणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर प्रमाणाबाहेर आसक्ती ठेवतो आणि ती पूर्ण होत नाही, तेव्हा दुःखाची निर्मिती होते. तिसरे आर्य सत्य दुःख निरोध. तिसरे आर्य सत्य म्हणजे दुःखाचे निवारण शक्य आहे. मित्रांनो, बुद्ध येथे आपल्याला आशेचा किरण दाखवतात. ते म्हणतात की जर दुःखाला कारण आहे तर त्यावर उपाय सुद्धा आहे. जर माणसाने आपल्या मनातील वासना, हव्यास आणि अपेक्षांचा त्याग केला तर तो दुःखातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो आणि परम शांती म्हणजेच निर्वाण मिळवू शकतो. चौथे आर्य सत्य दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. चौथे आर्य सत्य आहे दुःख मुक्तीचा मार्ग. दुःखाचा अंत करण्यासाठी बुद्धांनी एक प्रॅक्टिकल मार्ग सांगितला आहे, ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. हा 8 तत्वांचा असा मार्ग आहे ज्यावर चालून कोणताही सामान्य माणूस आपले जीवन दुःखमुक्त करू शकतो. तर मित्रांनो, ही होती गौतम बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्ये, जी आपल्याला दुःखाचे कारण शोधून त्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात. बुद्धांनी सांगितलेला हा विचार तुम्हाला कसा वाटला, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्गाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये हो आणि नमो बुद्धाय लिहा. मी त्यावर लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवेन. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.